अल्पेश किती दिवस यार ह्या अशा चाळीत राहायचं? थोडे दिवस ऍडजस्ट कर ना. अरे किती दिवस, मग किती दिवस तुम्हाला ह्या चाळीत ठेवणार आहे असं? अरे माझे पैसे नाही तसे आता सध्या. करू आपण काहीतरी अरे ऍडजस्ट. तुझ्यासाठी तर ऍडजस्ट करून लग्न केलं ना. काय केलं त्यात? चाल प्लीज. काय चाललंय आपलं? काय टेन्शन मध्ये बसलाय? हो रे, कारण मिसेस बोलते की हे घर सेल करून नवी मुंबईला शिफ्ट व्हायचा विचार चालू आहे आमचा. तुला चाळीतलं घर सोडणार आहे? हो, तसं पण दीपक काय राहिलं रे आपल्या चाळीत. तसं माझी मिसेस जी आहे ती चांगल्या घराण्यातली आहे. तिला टॉयलेटसाठी बाहेर जावं लागतं, ते मला पण थोडं विचित्र वाटतं. त्याच्यामुळे मी विचार केला आहे हे घर सेल करून नवी मुंबईला शिफ्ट व्हायचं आणि चांगल्या जागी राहायचा विचार केला. सगळं मान्य आहे, पण आपण त्या चाळीत वाढलो, आपण एकामेकाला सहकार्य करून पुढं इथपर्यंत आलो आहे. भविष्यात पण आपण सोबत राहिलो असतो तर चांगलीच गोष्ट होती ना. हो रे, पण तसं पण चाळीत आता पहिल्यासारखी माणसं राहिली नाहीत आणि सगळा चाळीचा चिखल झाला आहे. तर मला पण थोडं चांगल्या जागी जाण्यासाठी कसं आहे, जोपर्यंत मी इकडून निघत नाही तोपर्यंत मी मोठा होणार नाही. ते EMIचं सर्व बघितलं का तुम्ही? भविष्याचं फ्युचर प्लॅनिंग केलं आहे का? केला आहे, थोडाफार विचार होईल काहीतरी ॲडजस्टमेंट. ओके, आता काय बोलू, तुम्ही निर्णय घेतला आहे. ठीक, चल. काय इकडे कुठे? आधी इकडे रेंटवरती घर घेतले. तुम्ही तर नवी मुंबईला शिफ्ट झाला होता. नवी मुंबईला शिफ्ट झालो होतो मी, पण ते थोडा जॉबचा प्रॉब्लेम झाला तर बँकने ते घर सील केलं माझं. आणि तुमची फॅमिली वगैरे सगळे? तर मिसेसचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून ती निघून गेली. चला, तुम्ही जे घर विकलं ना ते दाखवत तुम्हाला कसं झालं तिकडे. आता आपल्या चाळीतलं घर तुम्ही 10 लाखाला विकलं परप्रांतीयांना. त्याची किंमत आज परप्रांतीयांना 1 कोटीचं घर भेटणार आहे इथे. तुमचं दड नवी मुंबईमध्ये पण घर नाही, दड तुमचं मुंबईमध्ये पण घर नाही. काय कमवलं मराठी माणसाने. एक प्रॉब्लेम झाला. आता काय नवीन? जॉबमध्ये डिसिजन घेतल्या मला आणि ह्याच्या पुढचे EMI ते थोडे प्रॉब्लेम आहेत, नाही होऊ शकत नाही. असं पण काय जमतं तुला? काहीतरी पर्याय काढताय ना त्याच्यामध्ये. तूच काढत बस. असं काय करते तू? काहीतरी रस्ता भेटेल आणि काही ना काहीतरी आपण करूच ना. कधी? दुसरा जॉब शोधतो मी. शोधत बस. हा एकच EMI प्रॉब्लेम आहे ना. जॉब नाही आणि समजून तर घे थोडं.